हाय मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं की तुम्ही बघू शकता, बरेच दिवसानंतर मी ब्लॉग सुरू करत आहे आणि त्याचं रिझनच असं होतं की माझ्या मागे पुष्कळ कामं होते आणि त्यात महत्त्वाचं काम म्हणजे आम्हाला रूम सोडायची होती आणि आधी शोधून आम्हाला रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं। तर हेच मोठं टास्क होतं आणि म्हणून मी तुम्हाला वेळ देऊ शकते नाही। तर मित्रांनो, हा ब्लॉग आहे एक 15 दिवसाआधीचा आणि मला वेळ नव्हता मिळाला, त्यामुळे मी आता शूट करून तुम्हाला क्लिप्स होते माझ्याकडे आणि मी आता तुम्हाला दाखवत आहे की ही आमची जुनी रूम, जिथे मी खूप सारे व्लॉग्स बनवलेले आहेत, शॉर्ट्स बनवलेले आहेत आणि खूप साऱ्या माझ्या आठवणी आहेत। तर आता कायमच्या आठवणीच राहणार आहेत, कारण की एकदाचं रूम सोडून गेल्यानंतर खूप इमोशनल होते मी, कारण की माझ्या खूप आठवणी इथे जुळलेल्या होत्या आणि खूप छान मला इथं करमत होतं। मला एक छान वाईब मिळत होती आणि खूप सुंदर असं मला इथं वाटत होतं। खूप मनापासून करमत होतं मला खरं तर सांगायचं। आणि मी जाऊ द्या सगळी तर आता काय बोलायचं, खूप इमोशनल झालेली आहे मी। आणि इथं तर इकडलं वातावरण जर बघितलं ना, मला इतकं करमत होतं की मी इथे घंटी मी बसून नाही का, मी तर खूप मला छान पण वाटायचं, खूप छान वाटत होतं। आणि आता हे सगळं मला मिस करावं लागणार आहे, कारण मला हे रूमच सोडून जायचं आहे। तर आजचा आमचा शेवटचा दिवस होता। सगळं रूम त्यांना स्वच्छ वगैरे आणि व्यवस्थित क्लीन करून दिलेली आहे। काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे आपल्याला काही याचा कलर पण गेलेलाच होता आधी आणि पासूनच आम्ही कलरिंग पण केलं नव्हतं। सामान होता सेकंड म्हणजे आम्ही जिथे नवीन रूम केलेली आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आणि रूममध्ये सामान पण आम्ही शिफ्ट केलेलंच आहे। बघू शकता सगळं सामान आणि ही रूम खूप मोठी पण आहे आणि स्पेस पण खूप जास्तच आहे। तर आम्हाला स्पेसच नव्हता तिथे, तुम्हाला तर माहितीच आहे, कारण माझ्या आधीचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला कळलंच की मला स्पेस अजिबात नव्हता। इथे आम्ही TV वगैरे सगळं सामान वगैरे लावलं। हा बेडरूम आहे आणि हा हॉल आहे। फ्रंटमध्ये ॲक्च्युली ते म्हणाले की हा आम्ही म्हणजे किचन आणि हॉल कंबाईनच आहे, त्याच्यामुळं काही एवढं वाटत नाही। आम्ही इथेच बसून राहतो आणि छान पण हॉल आहे, जे शांती आहे हॉल बोल कसं तिथं एवढं शांती आम्ही मिळत नव्हती। कनेक्शन वगैरे लावलेलं खूप शांत ठिकाण 2 दिवस लागले असं राहिलं ना तर कोणाचंच काही आणि इथे टॉयलेट हा इथं बाजूला एक टॉयलेट आहे आणि किचन सर्वात जास्त किचनमध्ये खूप सारे पोटमाळे आहेत आणि हे पोटमाळा जर नसला आणि सुव्यवस्थित केलेलं आहे, भांडी वगैरे ठेवायवरती पण छान आणि इथे पोटमाळ्यावरती पण सामान आमचं पोटमाळा आहे, तिथेही सामान वगैरे ठेवलेलं आहे। सध्या आम्ही काहीच काढलेलं जास्तीत जास्त इथे आवश्यक आहे आणि आम्हाला खूप म्हणजे नाही